क्षणांचं असतं आयुष्य, क्षणांचा असतो वेळ. या छोट्याशा आयुष्याचा क्षणांचाच असतो खेळ. म्हणून हे आयुष्य आनंदात जगा. नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय सर्वांना. तर कसे आहेत माझ्या यूट्यूबवरील सर्व ताई दादा? मस्त आणि मजेत ना? तर आयुष्य मन मारून नाही तर मन भरून जगा. आपल्या माणसांची काळजी तर करा, पण त्यासोबत आपल्या स्वतःची सुद्धा काळजी घ्या. कारण आयुष्य कितीही सुंदर असलं तरी आपल्या माणसांशिवाय अपूर्णच आहे, हे लक्षात ठेवा. तर आता गावची यात्रा जवळ आलेली आहे, त्यामुळे सगळीकडे घरातली साफसफाईचं काम चालू आहे. तर म्हटलं आपणही साफसफाई करून घ्यावं. जसे भांडे घासून होते तसे मी इथं सुकायला लावत होते. या कामामध्ये मला विश्वदीप मदत करत होता. जसा वेळ भेटेन तशी थोडी थोडी माझी साफसफाईचं काम चालू आहे. त्यामुळे मी आज किचनमधले सर्व भांडे बाहेर काढले होते. आज मी किचन स्वच्छ करून घेणार आहे. तर इकडे पहा, डब्यामध्ये ठेवलेले भांडे, जे न वापरणारे भांडे आहेत ते मी एक एक सगळे काढून घेतले. आणि त्यानंतर जे रोजचे वापरायचे भांडे किंवा ठेवून दिलेले भांडे ते सर्व घासून घेतले. घासून घेतलेले भांडे मी एका ठिकाणी सुकायला लावले होते. सर्वात अगोदर भांडे सर्व घासून घेतले आणि सुकायला लावली. त्यानंतर घरामध्ये आले आणि आता घर झाडून झटकून घेणार आहे. रस्त्याच्या कडेला घर आहे, त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण जरा जास्तच आहे. त्यामुळे भिंतीवरच्या जाळे वगैरे मी सर्व झाडून काढलं. किचनमध्ये सामान असेल ना तर काही साफसफाई करता येत नाही, त्यामुळे सकाळी सर्व सामान मी बाहेर काढून घेतलं होतं. सर्व घर व्यवस्थित झाडून घेतल्यानंतर, सर्व जाळ्या काढल्यानंतर, कचरा काढल्यानंतर मी संपूर्ण फरशीवर पाणी टाकून घेतलं, जेणेकरून फरशी ओली असेल तर जे फरशीला पडलेले डाग असतात ना तर ते लवकर निघतात. त्याच्यामुळं मी त्याच्यावर पाणी टाकून ठेवलं. त्यानंतर जी भांड्याची मांडणी आहे ती मी घासून पुसून स्वच्छ करून घेतली. घर स्वच्छ करायचं म्हणलं की एका दिवसात तर सगळी कामं पूर्ण होत नाहीत. त्याच्यामुळे आज एक काम करायचं, उद्या दुसरं काम करायचं, असं 2-3 दिवसात कामं होऊन जातात. आणि त्यातल्या त्यासोबत जर कोणी असेल ना मदत करू लागायला तर कामं लवकर आवरतात. परंतु एकट्या माणसाने सगळं करायचं म्हणलं की मग उशीरच होतो. तर कामासोबत मुलांकडेही लक्ष द्यावंच लागतं. मुलांकडे लक्ष देता देता ही माझी सर्व कामं चालू होती. पूर्ण मांडणी घासून झाल्यानंतर मी स्वच्छ पाण्याने धुवून 2-3 पाण्याने धुवून घेतली. त्याच्यानंतर मग किचन वट्टा चांगला घासून घेतला. स्वयंपाक करताना भिंतीवर सुद्धा असे तेलाचे टिपके किंवा डाग पडलेले असतात, तर जिथपर्यंत हात पोचल तिथपर्यंत मी ते सर्व भिंती घासून घेतले, सर्व डाग घासून घेतले आणि त्यानंतर पाणी मारून स्वच्छ करून घेतलं. आता हे सर्व झालेलं आहे स्वच्छ. आता त्यानंतर आपण फरशी पुसून घेऊया. पाणी टाकून ठेवलं होतं, त्याच्यामुळे फरशी चांगली ओली झालेली आहे. तर पहा, झालेलं आहे किचन स्वच्छ. आता आपण बाहेर ठेवलेले सर्व भांडे एक एक करून मांडणीला लावून घेणार आहेत. तर हे आहेत माझ्या संसारातले भांडे, अगदी भातुकलीच्या खेळातल्या भांड्यांसारखी. तर लहानपणी आपण भातुकलीचा खेळ खेळायचो. तर भातुकलीचा खेळ खेळता खेळता त्यातली भांडी कधी मोठी झाली कळलंच नाही. आणि आता या खेळाने इतके गुंतून ठेवले आहे की दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे सुद्धा कळत नाही. तर हे सर्व काम आवरता आवरता मला संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. भांडी तर लावायचं बाकी आहे, अजून भरपूर सामान लावायचं बाकी आहे. तर इकडे पहा, मी ही कांदे इकडे किचन वट्ट्याच्या खाली असेच ठेवलेले आहेत. पिशवीमध्ये ठेवल्यानंतर ते खराब होतात. पिशवीमध्ये ठेवल्यानंतर ते सडतात किंवा असे मोड येतात त्याला, त्यामुळे हवेच्या ठिकाणी असेच खाली पांगून दिलेले आहेत मी. तर झालेलं आहे माझं सर्व किचन आवरून. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.